काही जुन्या भारतीय चित्रपटांमध्ये मुजरा हा प्रकार आपल्याला नक्कीच बघायला मिळतो. आता मुजरा म्हटलं की कोठा आला, गाणं बजावणं आलं. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील बऱ्याच शहरांमध्ये कोठे होते, जसं की लखनौ, बनारस, कलकत्ता, अलाहाबाद इत्यादी. यापैकी लखनौ शहर म्हणजे संगीत, नृत्य आणि शायरी यांची थोर परंपरा असलेलं शहर. साहजिकच इथले लोक रसिक होते, कलेची पारख करणारे होते. संध्याकाळ झाली की ठिकठिकाणी कोठ्यांवर गर्दी जमायची आणि संगीताच्या मेजवानीत सर्व रसिकांचे कान तृप्त व्हायचे. याच लखनौ शहरात होता जद्दनबाईचा एक कोठा. जद्दनबाईच्या गाण्यावर फिदा होणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांची इथे भरपूर गर्दी जमायची. खरं तर त्या काळी मुजरा हा उभ्यानेच करायला हवा असा दंडक होता, पण ही प्रथा जद्दनबाईने तिच्या बाळंतपणात मोडली आणि बसून मुजरा करायला सुरुवात केली. सुरुवातीला विरोध तर झाला, पण त्यानंतर बसून मुजरा करण्याचा नवा पायंडा पाडला गेला. या जद्दनबाईने 1933 सालच्या राजा गोपीचंद या चित्रपटात नायिकेची भूमिका यशस्वीरित्या साकारली होती. खरं तर त्या काळात स्त्रियांनी चित्रपटात काम करणं हीन दर्जाचं समजलं जाईल. अगदी वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना देखील त्यांचा धंदा वरिष्ठ दर्जाचा वाटायचा. त्या काळी सीमित असलेल्या चित्रपट वर्तुळात जद्दनबाईची प्रसिद्धी झाली आणि त्यानंतर तिने मुंबईच्या सागर मूव्ही टोनच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. काही काळाने सागर मूव्ही टोनच्या इझरा मीर या दिग्दर्शकाच्या शिस्तीत जद्दनबाईला काम करणं जमेन असं झालं. तसंच दुसऱ्या एका दिग्दर्शकाच्या कामाच्या दगाबाजीमुळे जद्दनबाईने ठरवलं की यापुढे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. तिने स्वतःची चित्रपट कंपनी सुरू करण्याचा विचार केला आणि नाव ठेवलं संगीत फिल्म कंपनी. या कंपनीचा पहिला चित्रपट होता तलाश ए हक अर्थात सर्च फॉर ट्रूथ. या चित्रपटाचे नायक होते याकूब आणि दिग्दर्शक होते CM लुहार. चित्रपटाची नायिका होती जद्दनबाई स्वतः. यासोबतच निर्मिती, कथा, संवाद, गीतलेखन वगैरे चित्रपटाचे इतर विभाग सांभाळता ती संगीतही देत होती. अशा रीतीने भारतीय चित्रपटातील पहिली महिला संगीत दिग्दर्शिका होण्याचा मान जद्दनबाईकडेच जातो. तुम्ही जर तलाश ए हक हा चित्रपट पाहिला असेल किंवा त्यातली गाणी जर तुम्हाला आठवत असतील ना, तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजपर्यंतच्या व्हिडिओजमध्ये सांगण्यात आलेल्या गाण्यांच्या डिटेलमध्ये प्लेलिस्ट तयार केल्या आणि त्या यापुढेही अपडेट होत राहतील. त्या गाण्यांचा जरूर आस्वाद घ्या. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.